मित्रांनो नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आज आणखीन एका नवीन कथेसोबत. भारत देशाचे थोर विद्वान संत महापुरुष स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यातली ही गोष्ट, ज्यांनी भारत देशाचं नाव आपल्या कर्मानं, कर्तृत्वानं आणि आपल्या विचारानं जगाच्या पाठीवरती मोठं केलं. अशा सत्पुरुषाच्या आयुष्यामध्ये घडलेली ही घटना. आपण सर्वजण जाणत आहोत की स्वामी विवेकानंद देशभर फिरले आणि देशभर भ्रमंती झाल्यानंतर जिथं जिथं जाण्याची संधी मिळाली, ज्या ज्या संतांना, ज्या ज्या महापुरुषांना, ज्या ज्या विद्वानांना भेटण्याची सुसंधी मिळाली, त्या प्रत्येक ठिकाणी स्वामी विवेकानंदांनी 3 प्रश्न विचारले की जगामध्ये देव आहे का? जर असेल तर तुम्ही पाहिलाय का? आणि जर पाहिला असेल तर मग मला दाखवाल का? खूप ठिकाणी गेले, हेच 3 प्रश्न विचारले. अनेकांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर हो म्हणून दिलं. हो, जगामध्ये देव आहे. पुढे जाऊन हा प्रश्न विचारण्यात यायचा की मग जर आहे तर तुम्ही पाहिलाय का? अनेकांनी नकारार्थी माना डोलवल्या की आम्ही अजून पाहिला नाही पण आहे. तिसरा प्रश्न खूप ठिकाणी तर विचारण्याची संधीच मिळाली नाही. काही लोकांनी असंही देखील सांगितलं की हो, जगामध्ये देव आहे, आम्ही पाहिलाय. मग त्यांना जेव्हा तिसरा प्रश्न विचारला की मला दाखवाल का, तेव्हा मात्र त्यांनी तयारी दाखवली नाही. निराश व्हायचे, नाराज व्हायचे, उठून माघारी यायचे. कुठं मिळेल ह्या प्रश्नांची उत्तर हा विचार नेहमी करत बसायचे. कुठेही भारत देशामध्ये कुणीही सत्पुरुष, कुणीही संत, कुणीही महापुरुष सुरुवातीच्या काळामध्ये असा भेटला नाही त्यांना की ज्यानं असं सांगेल की जगामध्ये देव आहे, आम्ही पाहिलाय आणि आम्ही तुम्हाला दाखवू शकतो. असाही एकही विद्वान मिळाला नाही. कुठून तरी हा निरोप ऐकायला मिळाला की रामकृष्ण परमहंसजींच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर खऱ्या ईश्वराची, खऱ्या भगवंताची सामान्य माणसाला प्राप्ती होऊ शकते. नरेंद्राच्या मनामध्ये समाधानाची, आनंदाची भावना निर्माण झाली की चला, कुठेतरी ते चरण आहेत जे पकडल्यानंतर, ज्यांच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर भगवंताची प्राप्ती होईल. या भावनेनं मनामध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं आणि सद्गुरू म्हणून रामकृष्ण परमहंसजींच्या दर्शनासाठी नरेंद्र निघाले. लगबगीनं जाऊन पोहोचले. आदरपूर्वक, प्रेमपूर्वक, सन्मानपूर्वक नमस्कार केला आणि प्रांजळपणानं तोच एक प्रश्न विचारला जो संपूर्ण देशामध्ये कित्येकांना विचारून झाला होता. तोच प्रश्न विचारला परत एकदा की बाबाजी, जगामध्ये देव आहे का? क्षणाचाही विलंब न लावता रामकृष्ण परमहंसजींनी होकारात्मक मान हलवले आणि सांगितलं, हो नरेंद्रा, जगामध्ये देव आहे आणि त्याच्या असण्याच्या कारणानं तर तुझं असणं, माझं असणं, ह्या सृष्टीचं असणं हे भगवंताच्या असल्याच्या कारणामुळे. मोठ्या धाडसानं दुसरा प्रश्न विचारला की जर जगामध्ये देव आहे तर तुम्ही पाहिलाय? याही प्रश्नाचं उत्तर तात्काळ क्षणाचाही विलंब न लावता रामकृष्ण परमहंसजींनी सांगितलं की हो नरेंद्रा, जगामध्ये देव आहे आणि मी पाहिलाय सुद्धा. जसा तू समोर बसलाय असा भगवंत समोर आहे. जसा तू मला समोर दिसतोय असा भगवंत मला समोर दिसतोय. नव्हे तर तुला पाहण्याच्या अगोदर मी भगवंताला पाहतोय आणि भगवंतामधून तुझं दर्शन होतंय. पहिल्या प्रश्नाचं उत्तर हो मिळालं होतं, दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर हो मिळालं होतं. आता तिसरा प्रश्न हा विचारायचा होता की जर जगामध्ये देव आहे, तुम्ही पाहिलाय तर मला दाखवाल का? पण तिसरा प्रश्न विचारायच्या अगोदर स्वामी विवेकानंदजींच्या डोळ्यातून पाणी आलं. रडू लागले. रामकृष्ण परमहंसजींना वाटलं की असं का? जर जगामध्ये देव आहे, मी पाहिलाय, हे ऐकल्यानंतर खरं तर समोरच्याच्या मनामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण व्हायला पाहिजे होतं, समाधानाची भावना निर्माण व्हायला पाहिजे होते. पण नरेंद्र का रडू लागला? पाठीवरून हात फिरवला आणि विचारलं, नरेंद्रा काय झालं? तेव्हा स्वामी विवेकानंदजी सांगू लागले, म्हणाले, जर जगामध्ये देव आहे आणि तो असलेला देव तुम्ही पाहिलाय तर मग इतकी वर्ष झालं मला का त्याचं दर्शन होऊ शकलं नाही? परमेश्वराची प्राप्ती हे मनुष्य जन्माचं आद्य कर्तव्य, मनुष्य जन्माचा तो प्रमुख हेतू आहे, प्रमुख उद्देश आहे. आणि त्या उद्देशाच्या पूर्तीकरता मी देशभर फिरून झालं, माझं कित्येकांना विचारून झालं, पण कुठेही मला भगवंताची प्राप्ती झाली नाही. जर देव सगळीकडे भरलेला आहे तर मग मला का दिसू शकला नाही? इतकी वर्ष माझ्या आयुष्यातली फुकट सरून गेली का? नरेंद्राच्या मनातला हा खेद ऐकून रामकृष्ण परमहंसजी सांगतायत, म्हणाले, नरेंद्रा, काळजी करायचं कारण नाही.
देव इतकी वर्ष झालं तुझ्या नजरेस का पडला नाही त्याचं कारण सांगतो म्हणाले. आणि एक रुमाल घेतला, दोघांच्या मध्ये रुमाल धरला आणि रामकृष्ण परमहंसजी विचारतायत की नरेंद्रा, तू समोर बसलाय, मी अलीकडे बसलोय, आपल्या दोघांच्या मध्ये रुमाल आहे, आपण दोघं समोर असताना सुद्धा एकमेकांना बघू शकतोय का? नरेंद्र म्हणाला, नाही बघू शकत. का नाही बघू शकत हा प्रश्न विचारला. तेव्हा नरेंद्रानं उत्तर दिलं, म्हणाले, तुम्ही समोर बसलाय, मीही तुमच्या समोर आहे, पण आपल्या दोघांच्या मध्ये एक रुमाल आहे, एक पडदा आहे, आणि या पडद्यामुळे आपण दोघं एकमेकांना बघू शकत नाही. रामकृष्ण परमहंसांनी पडदा खाली घेतला, रुमाल खाली घेतला आणि म्हणाले, नरेंद्रा, हीच तर प्रमुख अडचण आहे भगवंताच्या दर्शनाच्या करता. भगवंतामध्ये आणि आपल्यामध्ये एक पडदा आहे आणि तो पडदा भ्रमाचा आहे, भ्रांतीचा आहे, अज्ञानाचा आहे. जोपर्यंत हा पडदा निघून जात नाही, हा पडदा कुणीतरी काढून टाकत नाही, तोपर्यंत समोर असणारा भगवंत आपल्या नजरेस पडणार नाही. जसं आपण दोघं समोर असताना सुद्धा मधल्या रुमालामुळं, मधल्या पडद्यामुळं एकमेकांना बघू शकलो नाही, असा भगवंत समोर असताना सुद्धा अज्ञानाच्या, भ्रमाच्या आणि भ्रांतींच्या पडद्यांमुळं तो आपल्या नजरेस पडू शकत नाही. कुणीतरी सद्गुरू रूपानं आपल्या आयुष्यामध्ये यायला पाहिजे आणि तो भ्रमाचा, भ्रांतीचा, अज्ञानाचा पडदा त्यानं काढला पाहिजे आणि त्याला सद्गुरू म्हणून आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे. तेव्हा समोर असणाऱ्या भगवंताचं क्षणामध्ये आपल्याला दर्शन होईल. नतमस्तक झाले रामकृष्ण परमहंसांच्या चरणी, सद्गुरू म्हणून त्यांचा स्वीकार केला आणि तिन्ही प्रश्नांची उत्तरं मिळाली की नरेंद्रा, जगामध्ये देव आहे, मी पाहिलाय आणि मी तुला सुद्धा दाखवू शकतो. क्षणाचाही विलंब न लावता रामकृष्ण परमहंसांनी नरेंद्राला भगवंताची प्राप्ती करून दिली, ईश्वराचं दर्शन घडवून दिलं आणि नरेंद्राच्या मनामध्ये समाधानाची भावना निर्माण झाली. जन्माला आल्याचं सार्थक झालं, जगण्याचा हेतू कळाला, आयुष्याचा उद्देश कळाला. स्वामी रामकृष्ण परमहंसांच्या चरणी नतमस्तक झाल्यामुळं, सद्गुरू म्हणून त्यांना जीवनामध्ये स्थान दिल्यामुळं या सगळ्या गोष्टी नरेंद्राच्या आयुष्यामध्ये घडून आल्या. मित्रांनो, स्वामी विवेकानंदांच्या या दाखल्यातून, या गोष्टीतून, या कथेतून आपण सर्वांनी आता जागं व्हायला पाहिजे आणि हा विचार आता आपण सर्वांनी आपल्या आपल्या ठिकाणी करायला पाहिजे की नरेंद्राची तर काही वर्ष आयुष्यातली सरून गेली होती परमेश्वराच्या शोधाकरता. आपल्या मात्र पिढ्यानपिढ्या याच विचाराने निघून गेल्या. आपलं सुद्धा संपूर्ण आयुष्य पणाला लागलंय भगवंताच्या शोधाकरता. कित्येक वर्ष फिरून झाले, कित्येक ठिकाणी जाऊन झाले, परंतु आजही आपल्यासारख्या सामान्य माणसाला कुठेही जाऊन भगवंताची प्राप्ती झालेली दिसून येत नाही. मग आपण फिरता फिरता हा विचार आता कुठेतरी थांबून करायला पाहिजे की हे फिरणं योग्य आहे की साधू संतांनी सांगितल्याप्रमाणे सद्गुरूचं चरण धरणं योग्य आहे. काय योग्य आहे? तर साधू संतांनी हा दाखला आपल्याला दिला होता की सद्गुरू सारखा सोयरा जीवलग, तोडीला उद्वेग संसारीचा, काय उतराई होऊ कवन्या गुणे, जन्मा नाही येणे ऐसे केले. परमेश्वराच्या प्राप्तीकरता सद्गुरूचं चरण धरणं योग्य आहे. हा दाखला युगानुयुगे साधू संत महात्म्यांनी, गुरु पीर पैगंबरांनी आपल्याला दिलाय. सद्गुरू वाचून सापडे ना सोय, धरावे ते पाया आधी आधी, असं देखील आपल्या कानापर्यंत आलं. मग आपण हा विचार आता सर्वांनी करायला पाहिजे की देव शोधायचा की आयुष्यामध्ये सद्गुरू शोधायचा.